रवींद्रजीमध्ये माजी सरपंच खेरशेत 1000 रुपयाची देणगी. या सर्व देणगीदात्यांचे न्यू स्टार क्रीडा मंडळ असुर्डे बनेवाडी आम्ही अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळूया. एक महत्त्वपूर्ण सामना या मैदानावरचा ओपन गटामधला सागर वर्सेस साई सेवा कोंडमाळा. जर्सी क्रमांक 10 शुभम, मनीष खापरे चढाईसाठी असणारे. दोन्ही संघ जबरदस्त. ज्या संघाकडून खूप साऱ्या अपेक्षा मित्रांनो, इथं मात्र उट्ट संघ या आपल्या महत्त्वपूर्ण सामन्याचा अर्थात श्री गणेश आपल्या बाजूने करतो. कारण संघर्षमय प्रवास दोन्ही संघ एकाच गावातील असल्यामुळे कोण कसा खेळतो याची संपूर्ण जाड या खेळाडूंना असल्यामुळे आपण निश्चितच सावध पवित्र दोन्ही संघाकडून घेतला जातो. इथं मात्र जर्सी क्रमांक 10 आवाशी टुंबडे यांचा लाडका सुपुत्र, अर्थात आपण ज्याच्या माध्यमामधून अनेक सामन्यामध्ये मोठमोठ्या चढाईच्या माध्यमातून गुण हासिल करताना ज्याला आपण पाहिलं तोच शुभम होमणे. ज्याची जबरदस्त चढाई, ज्या चढाईचा नजराना कित्येक मैदानावरती बेहद खुश करून जातो रसिक प्रेक्षकांना, असा शुभम मात्र परतीचा प्रवास करतोय. गुणाचं कोणत्याही प्रकारचं गुण न घेता आपल्या मैदानामध्ये पुन्हा एकदा दाखल होताना हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये आपण या न्यू स्टार क्रीडांगणावरचं कौशल्य खेळाडूंचं पाहतोय. त्या सर्वच क्रीडा रसिकांचं, कबड्डी चाहत्यांचं या ठिकाणी न्यू स्टार असुर्डे बनेवाडीच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. निश्चितच तुमच्यामुळे या सामन्याला, या स्पर्धेला एक वेगळी रंगत येते. थर्ड रेडचा इशारा. ज्या वेळेला मित्रांनो थर्ड रेड असते त्या वेळेला आपण अधिक उत्तेजित पाहत असतो शुभम उमडेच्या माध्यमातून ही चढाई असताना. कारण सुरुवात संत गतीने होताना पण 30 सेकंदाचा हा निर्णायक कालावधी जो अतिशय अप्रतिम पद्धतीने विरुद्ध संघावरती आक्रमण करतो आणि तोच संघर्ष या ठिकाणी जारी करताना शुभम होमणे बोनस कंप्लीट करून आपल्या संघामध्ये दाखल होताना मित्रांनो बोनसवर खात्रीशीर राहणं. इथं मात्र जर्सी क्रमांक 9च्या माध्यमातून चढाई. सुमित खापरेच्या माध्यमामधून आपण ही चढाई पाहतो. सुमित सुद्धा चंचल आहे, चपळ आहे, ज्याची चढाई बराच वेळेला आपण चांगल्या पद्धतीने पाहिलेली आहे. पण इथं मात्र सुमितला गुण घेणं गरजेचं आहे. टू ऑर राय करूया मारूच्या परिस्थितीमधून या चढाईपटूला गुण घेणं गरजेचं आहे. इथं खेळवलं जात आहे, नाचवलं जात आहे आणि अखेरकार जखडलं जात आहे. बोनस मात्र चालाखीनं पूर्ण केला जातोय. पहिल्यांदाच आपण चढाई करताना पाहतोय खऱ्या अर्थानं जर्सी क्रमांक 4 रसिक घाणेकरला. सुमित मैदानाच्या बाहेर जाताना दोघांमधला एक जबरदस्त संघर्ष आपण पाहतोय. साई सेवा वर्सेस सागर कोंडमाळा. मित्रांनो शेवटच्या श्वासापर्यंत कोण जिंकणार याचं चित्र स्पष्ट न होणारा हा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. सागर वर्सेस साई सेवा कोंडमाळा आणि यातला मोठा गेम चेंजर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असं मनीष खापरे. आणि शेवटपर्यंत निखराची झुंज देणारा, कडवी झुंज देणारा आणि अखेरकार सफल या झुंजीमध्ये होणारा, द्वंद्व युद्धामध्ये सफल होणारा आपण मनीषला पाहिलं. आणि पुन्हा एकदा शुभम हलक्या पावलानं हळुवारपणे संत गतीनं मात्र चढाई पूर्ण करण्याचं काम करतो. पण ज्या वेळेला चालाकी करण्याचं काम मिळतं, चतुराई करण्याचं काम मिळतं, त्या वेळेला मात्र निश्चितच विरुद्ध संघाला बॅकफूटवर ढकलण्यासाठी तयार असणारा शुभम होमणे. ओहो, इथं मात्र अँकर होल्ड केला जातोय. अतिशय जबरदस्त. राजच्या माध्यमातून आपण अतिशय जबरदस्त कौशल्य पाहिलं मित्रांनो. ज्याचा चौडा पकड करताना अतिशय जबरदस्त नजाकत असते. ताकद पेक्षा युक्तीचा ताळमेळ आपण या ठिकाणी राजच्या माध्यमातून पाहिलं. पुन्हा एकदा सुमित विरुद्ध संघावरती आक्रमण जारी करताना, अटॅक करताना आपण पाहतोय सागर कोंडमाळा या संघावरती हलकसं अंतर आपल्या बाजूने ओढताना आपण पाहतोय तो साई सेवा कोंडमाळाचा संघ. त्यानंतर आपण दुसरा पुकार देतोय दुर्गा माता कोंडमाळा वर्सेस केदारेश्वर आकले.
रसिक घाणेकरच्या माध्यमामधून चढाई असणारे आणि रिकाम्या हाताने या ठिकाणी रसिकला मात्र माघारी जावं लागते, परत जावं लागते आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून ज्याची चढाई चांगली असते नेहमीच संतुलित असतो तो साहिल शिगवण चढाईसाठी लांब लचक असा साहिल ज्यानं मनात आणलं तर निश्चितच उत्तम प्रकारचे गुण आपल्या संघासाठी जमवण्याचं काम करू शकतो. असा हा साहिल या ठिकाणी चढाई करताना आपण साहिलला पाहतोय. पण एक संयमी शांत चढाई साहिलच्या माध्यमामधून आपण निश्चित या ठिकाणी पाहतोय. आपला मुख्य रेडर मैदानाच्या बाहेर असताना या सामन्यावरती आपला सिकंजा कसण्यासाठी या सामन्यावरती मजबूत पकड बसवण्यासाठी पुन्हा एकदा रसिक घाणेकर आपली चढाई पूर्ण करताना थर्ड रेड साठी जावं लागतंय. मास्टर माइंड अतिशय जबरदस्त डोक्यानं चढाई करणारा मित्रांनो पावलांचा समन्वय समेत जर्सी क्रमांक 21 च्या माध्यमामधून युवराज वरती जोरदार आक्रमण केलं जात आहे. शेवटच्या क्षणापर्यंत एक जबरदस्त चढाई करावी लागणार आहे. थांबला जातोय, डुबकी सक्सेस होते. षडवर रसिकला थर्ड रेड डू ऑर डाय करो या मरुची परिस्थिती निर्माण असताना छोटा पण अतिशय कौशल्यपूर्ण अशी चढाई पूर्ण करताना जर्सी क्रमांक 12 च्या माध्यमातून सागर साठी संघर्ष जारी करताना हो इथं मात्र फसवण्याचं काम केलं जात आहे आणि निश्चितच साहिलचा हा टॅकल आपण सांघिक पद्धतीने पाहिला पण सुरुवात मात्र दमखम दाखवण्याची गेली ती साहिल शिगवण आणि त्याला उत्तम साथ मिळाली साई सेवाच्या सर्वच डिफेंडर कडून क्षेत्ररक्षकाकडून आणि एक सक्सेस टॅकल आपण साई सेवा कोंडमाळा संघाच्या बाजूने पाहिला. मनीष सारख्या खेळाडूला यश आणि त्याच्या सहाय्यक खेळाडूकडून चकवलं जाते. 2+2 4 गुणांची या ठिकाणी बरसात केली जाते. आपल्या बाजूने जोरदार या ठिकाणी नंतर मनीष कापरेनं काम तमाम केलं. मनीष कापरेनं लगातार पद्धतीनं पॉइंटचा सिलसिला जारी केला आणि आपल्या संघाला 8 गुणांची महत्वपूर्ण बढत देण्याचं काम केलं ज्याच्या जोरावरती आपला संघ मजबूत खेळताना पाहतो. पण विरुद्ध संघाकडे एक चिकाटी आहे. ज्या संघाकडे प्रशिक्षक म्हणून आदरणीय बाबाशेठ घुमणे असतील, आदरणीय मंदार दादा घाणेकर सारखी जबरदस्त कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असतील ज्यांचं उत्तम सहकार्य आपल्या संघासाठी नेहमीच आहे. विरुद्ध बाजूला आपण जर पाहिलं तर आदरणीय धीरजदादा शिगवणांसारखी जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्या संघाला सांभाळण्याचं काम करतात. एकंदरीत आपण जोरदार टक्कर पाहतोय उभय संघामध्ये. एकाच गावातील दोन्ही संघ प्रत्येक खेळाडूची निश्चितच कशा प्रकारे करामत असते याचा पूर्ण लक्ष प्रत्येक खेळाडूच्या एका पन्नावरती कोरलेले आहे असे हे खेळाडू. हो इथं मात्र संघर्ष जारी असताना आपण शुभमला पॉइंट घेताना पाहतोय. राज सारख्या मोठ्या खेळाडूची ही मात्र मोठी चूक असणार आहे. कमबॅक कसं करावं याचं एक उत्तम उदाहरण शुभम हुमडेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा संत गतीनं खेळताना जर्सी क्रमांक 21 मनीष खापरे 10-3 अशी परिस्थिती ज्यांना आपण अंतिम आणि तिसरा पुकार देतोय. ओपन गटामधील दोन्ही संघ या ठिकाणी दुर्गामाता कोंडमाळा वर्सेस केदारेश्वर आकले. शुभम ज्याला थांबवणं थोपवणं खूप कठीण होतं मित्रांनो. ज्यानं एकदा पॉइंट्स घेण्याचा सिलसिला आपल्या बाजूनं निश्चितच सुरू केला की लगातार पद्धतीनं ज्याची भूक कधी क्षमत नाही जो लगातार पद्धतीने पॉइंट घेण्याचं काम करतो. इथं मात्र सक्सेस जबरदस्त सुपर रेडचं दर्शन. एक चूक सुद्धा आपल्याला सामन्यामधून बाहेर पाठवू शकते याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला दिसून येत आहे. आपण फर्स्ट हाफ मध्ये पाहिलं 8 गुणांचं लीड. कधी एकदा शुभम दाखल झाला आणि मित्रांनो बघता बघता हे अंतर कापलं. ऍक्सिलेटरवर पाय ठेवण्याचं काम केलं, टॉप गिअर टाकण्याचं काम केलं. पण इथं मात्र सुमितला काम करायचंय. सुमित काय करतो बघूया. बॅक होल्ड केला जातोय. लक्ष विचलित एका मोठ्या खेळाडूची लक्षणं. जर्सी क्रमांक 7 गेम चेंजर खेळाडू मित्रांनो एक पलटवार देण्याची संधी जराही सोडत नाहीये. पण इथं मात्र बघूया आपण समोर मात्र एका मोठ्या खेळाडूला या ठिकाणी थांबवण्यासाठी दोन्ही खेळाडू तयार असताना पण शुभम मात्र या संघर्षामधून कशा प्रकारे वाट काढतो आपण बघूया. कारण शुभमला थांबवणं थोपवणं खूप कठीण होणार आहे.
याची चढाई आपण महत्वपूर्ण पाहतोय, पण इथं मात्र दोघांकडून बचावाची सुद्धा एक चांगल्या प्रकारची रणनीती आपण पाहतोय. अखेरकार निसटला जातोय आणि या वेळेला संपूर्ण खेळाचं चित्र बदलण्याचं काम शुभम हुमडेच्या माध्यमातून केले जाते. वाव, जबरदस्त या ठिकाणी खेळामध्ये बदल घडण्याचं काम केलंय ते शुभम हुमडेनं. लगभग 4 मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना 10-11 मित्रांनो 8-2 वरून परिस्थिती या ठिकाणी बदलण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी पुन्हा एकदा मनीषला हा मात्र जबरदस्त टॅकल. या टॅकल मधून आपल्याला बरंच काही दिसून आलं मित्रांनो. इथं मात्र सुमित थोडासा जर मात्र मनीषनं जोर लावला असता तर आपल्या संघाला पुन्हा एकदा मोठ्या वाटेच्या दिशेनं अर्थात मोठी वाटचाल करताना हा संघ दिसू शकला असता, मोठी बढत घेताना दिसू शकला असता. पण सागर कोंडमाळ्याचा संघर्ष कडवा आहे. ही कडबी झुंज देण्यासाठी सागर कोंडमाळ्यानं पलटवार देण्याचं काम केलंय. इथं मात्र आपल्या संघाकडे 2 गुणांचं लीड करताना आपण सागर कोंडमाळ्याचा संघ पाहतोय. 3 मिनिटं आणि 18 सेकंदाचा कालावधी निर्णायक सत्रामधला शिल्लक असताना महत्वपूर्ण मुख्य रेडर मेन रेडर बाहेर असताना सुमितला आपल्या हातात या सामन्याची सूत्र मात्र घ्यावी लागणार आहे. आपल्या खांद्यावरती या सामन्याची धुरा घ्यावी लागणार आहे. इथून मात्र कशा प्रकारे रंगत होते सामना संपण्यासाठी 3 मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना निर्णायक सत्रामध्ये खेळ पलटवला कसा जातो याचा एक उत्तम उदाहरण आपण सागर कोंडमाळा अर्थात शुभम नावाच्या या वादळाकडून पाहिलं आणि ही वादळी खेळी या ठिकाणी आपल्या संघाला 2 गुणांचं लीड देताना आपण पाहतोय. यामध्ये प्रशिक्षकांची भूमिका निश्चितच उत्तम असते. व बाबाशेठ उमडे असतील, मंदारदादा घाणेकर असतील, विरुद्ध बाजूला निश्चितच धीरज दादांचं सुद्धा तेवढंच धैर्याचं काम आपण साई सेवा कोंडमाळा या संघासाठी पाहतोय. इथं मात्र शुभम 2 मिनिटं आणि 23 सेकंदाचा कालावधी निर्णायक सत्रामधला शिल्लक असताना 10-12 अशी परिस्थिती. शिगवण साहिल शिगवणला मात्र या ठिकाणी संघर्ष करण्यासाठी जावं लागतंय. रेड बॅलेट करून आपल्या मैदानात पुन्हा एकदा दाखल होण्यासाठी साहिल मात्र सज्ज होतोय. थर्ड रेड लगभग 2 मिनिटाचा निर्णायक सत्रामधला कालावधी शिल्लक असताना सर्वांच्या साक्षीनं न्यू स्टार बनेवाडीच्या क्रीडांगणावरचा आणखी एक महत्वपूर्ण सामना हाय प्रेशर वाला हाय व्होल्टेजचा ड्रामा या ठिकाणी संपन्न होताना आपण सागर वर्सेस साई सेवा या उभय संघामधला संघर्ष पाहतोय. आणि या संघर्षामध्ये पुन्हा एकदा 1 गुण शुभम हुमडेच्या माध्यमामधून जोडला जातो. 10-13 अशी परिस्थिती. थर्ड रेडचा मजा. साहिलला निश्चितच गुण मिळवण्यासाठी आपला सर्वतोपरी प्रयत्न करावा लागणार, समर्पण करावं लागणार. पुन्हा एकदा बॅक होल्ड. मित्रांनो युवराजच्या बाजूने जाणं म्हणजे धोक्याची घंटा आणि आपल्याला 2 सक्सेस टॅकल या सत्रामध्ये लगातार पद्धतीनं युवराज नवरंगच्या माध्यमामधून आपण पाहिलं. मित्रांनो जागेवरती थांबवण्याचं काम युवराजने केलेलं आहे. गेम चेंजर खेळी केलेली आहे आणि 1 मिनिट लगभग 10 सेकंदाचा कालावधी या ठिकाणी शिल्लक असताना 4 गुणांचं तब्बल लीड आपल्या बाजूने ओढले जाते. निश्चितच या ठिकाणी निर्णायक सत्रामध्ये आपण पाहतोय साई सेवा कोंडमाळा संघाला एकही गुण मिळवता आला नाही. इथून मात्र त्यांची निराशा. शेवटचा आणि तिसरा पुकार ज्यांना आपण दिलेला आहे दुर्गामाता कोंडमाळा, केदारेश्वर आकले, प्लीज आपण हा सामना संपता क्षणी ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. खुल्या गटामधून खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांची मनं जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी एक कडबी झुंज देण्याचं काम केलं. लगभग पहिल्या सत्रापर्यंत आपण साई सेवा कोंडमाळा या संघाने मोठं लीड घेताना पाहिलं, पण शुभमची ही गेम चेंजर खेळी. शुभमनं या सामन्यामध्ये लगातार पद्धतीने पॉइंट्स आपल्या बाजूने जमा केले आणि निश्चितच एक जबरदस्त संघर्ष अखेरकार घवघवीत यश आपल्या बाजूने संपादन करण्यासाठी सागर कोंडमाळाचा संघ 1 पाऊल 2 आणि त्याचे सक्सेस टॅकल आपण पाहिले. असा बॅक होल्डच्या माध्यमामधून जागेवरती खेळाडू थांबवण्याचं एक वेगळं अस्त्र शस्त्र ज्याच्या माध्यमामधून पाहिलं तोच युवराज आणि त्याला मात्र सन्मान देताना या ठिकाणी आणि निश्चितच 5 गुणांनी या सामन्यामध्ये आपल्या बाजूने विजयश्री खेचताना सागर कोंडमाळाचा दमदार संघ मात्र तेवढाच संघर्ष जारी करणारा